क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये येऊन या ठिकाणी कृषी विकास अधिकाऱ्यांची भेट घेतली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये डीएपीचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे, युरियाचाही तुटवडा आहे आणि डीएपी अन्न विकल्या जाते, जास्त दरानं त्या ठिकाणी कृषी दुकानदार विकतात, अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या आल्या आणि यांच्याकडे बफरचा स्टॉक शिल्लक असताना सुद्धा तुटवडा कसा काय दिसतो, म्हणून आज आम्ही जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो, जिल्हा कृषी अधीक्षकांशी बोललो आणि त्यांना 50% बफरचा स्टॉक रिलीज करा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केल्या, विनंती केली, अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज उद्यापासून हा डीएपीचा 50% बफरचा स्टॉक त्या ठिकाणी रिलीज होणार आहे। त्यामुळे कोणताही शेतकरी डीएपीच्या खतापासून वंचित राहणार नाही आणि जर का प्रशासनाने याच्यामध्ये दिरंगाई केली किंवा एकाही शेतकऱ्याला जास्त किमतीमध्ये डीएपीचं खत किंवा युरिया खत किंवा कोणतंही खत विकण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा कृषी अधिकाऱ्याचे कपडे काढण्यात येतील असा इशारा आज आम्ही या माध्यमातून प्रशासनाला देतो आहे। हायगाई केली जाणार नाही, आक्रमक भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राहील। परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये रविकांत भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज ठिय्या आंदोलन केलं आणि जिल्ह्यामध्ये खत साठा उपलब्ध नसल्याबाबत वारंवार शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्याच्यावर काय कारवाई केली म्हणून आम्ही त्यांना आज विचारणा केली आणि तात्काळ 2 टप्प्यात जो बफर स्टॉक असतो तो रिलीज करायची मागणी आज करण्यात आली आणि रवी भाऊंनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलले आणि जिल्हा एसओ जे जिल्हा कृषी अधीक्षक त्यांच्याशीही बोलले, समितीशी चर्चा झाली आणि आजच्या आज ती बफर स्टॉक जो आहे तो 50% रिलीज करण्यात त्यांनी मान्यता दिली। म्हणून आज जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना लवकरच मुबलक खत मिळेल आणि ज्या ठिकाणी ओव्हर रेटनं खत विकल्या जाते त्याच्या तपासण्या करून त्यांच्यावर कारवाई करायची मागणी आम्ही आज केलेली आहे।